नाही पूर्ण आहे, एवढा मोठा आहे, पण आपल्याला फक्त हा पोर्शनच वापरायचा. आणि आपण काय करतो, क्रीम घेताना जेव्हा आपण वरती लावतो, अगोदर वरती नाही लावायची. केकला कधीही क्रीम साईड करून लावायची, साईडनी सुरुवात करायची. लावताना फक्त असं थोडंसं टच करायचा आणि प्रेस करायची. असं झालं, असं टच केलं आणि प्रेस केली. आणि नंतर असा हा पॅलेटने बघा फक्त प्रेस केलेला आहे. हा फक्त असं सरळ हात पकडलेला आहे. आपला हात असंच ठेवायचा आणि फक्त टर्न टेबल आपल्याला फिरवायचा आहे. झालं. एक्स्ट्रा क्रीम आहे ती पॅलेट नाईफला निघून येते. जेव्हा वरती आपण क्रीम लावतो त्यावेळेस बघा अशी क्रीम ठेवल्यानंतर तुम्ही काय करता आणि पकडताना सुद्धा हा मिडल मध्ये हे बोट आलं पाहिजे. मिडल मध्ये असं आपण इथं पकडलं की असं पूर्ण असा तुम्ही असं असं प्रेस केला, असं पॅलेट नाईफ असं फिरवला की सगळी क्रीम याला पॅलेट नाईफला लागते. मग आपला फिनिशिंग येत नाही. त्यामुळे फक्त हा पोर्शनच वापरायचा. आणि बघा आता हा पॅलेट नाईफ पकडताना असा पकडायचा की जेणेकरून अशी क्रीम पटकन अशी पसरली जाते. आणि आता फक्त हात पण बघा, एक दोनच पोझिशन आहेत आपल्याला फक्त हाताच्या. एक म्हणजे एकदम असं स्ट्रेट ठेवायची आणि दुसरी म्हणजे इथं स्ट्रेट ठेवायची. या दोन पोझिशन वापरायच्या. असं असं नाही करायचं, फक्त असं एकदम आपला हात एकदम लाईटली असला पाहिजे, प्रेशर द्यायचं नाही. आणि इकडे पण फक्त असा हा स्ट्रेट हात ठेवायचा आणि वरती सुद्धा स्ट्रेट हात ठेवायचा. बघा ह्या पोर्शननी अशी एकदम सगळीकडून लागली आणि नंतर टर्न टेबल आपण असा फिरवून घेतला आणि नंतर साइड करून स्ट्रेट हात केला. एक्स्ट्रा क्रीम निघून जाते आणि आपला केकला फिनिशिंग व्यवस्थित होते.